वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. कोटमगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात निवारा शेडचे भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आषाढी एकादशी निमित्त नाशिक जिल्हा परिषद पर्यटन स्थळ विकास योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे कोटमगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात 42 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले या निवारा शेड आणि मूलभूत सुविधांच्या कामांचा भव्य लोकार्पण सोहळा शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या विशेष पाठपुराव्यातून आणि प्रयत्नातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे कोटमगाव येथील येणाऱ्या हजारो भाविकांची आणि वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते निवारा शेडचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान कुणाल फाउंडेशनचे संस्था अध्यक्ष कुणाल दराडे अध्यक्षस्थानी होते. या सर्व कामांचे नियोजन योगेश गंडाळे यांनी पाहिले. तसेच गावचे मंदिर व्यवस्थापक, सरपंच, प्रशासकीय अधिकारी यांनी या आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे कोटमगाव मंदिर परिसर व गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, कोटमगाव, येवला. सर्वप्रथम तमाम येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेला आजच्या आषाढी एकादशीच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या कोटमगाव येथे आज पहाटे मला महाआरतीचा त्या ठिकाणी मान मिळाला आणि आजच्या आषाढी एकादशी निमित्ताने हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात पवित्र दिवस समजला जाणारा हा आजचा दिवस आणि आजच्या दिवशी विठ्ठलाच्या कोटमगाव येथे आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे व माजी आमदार नरेंद्रभाऊ दराडे तसेच आपले मार्गदर्शक आदरणीय माणिकभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत विठ्ठलाचा कोटमगाव या ठिकाणी निवारा शेड 42 लाख रुपयाचा निवारा शेडचा देखील लोकार्पण सोहळा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. तसेच कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबिरचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. ब्लड बँक इथं या ठिकाणी रक्तदान शिबिरचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. तसेच कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी खिचडीचं वाटप देखील करण्यात आलं आहे. म्हणजे आज प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या कोटमगावमध्ये आपण जर आलात, अतिशय आनंदी वातावरण, जणू काही विठ्ठलच या ठिकाणी प्रकट झाले की काय असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. वारकरी संप्रदायाकडनं, भाविक भक्तांकडनं सातत्याने भजन कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि हे सर्वच कार्यक्रम एकत्र घेण्याचा उद्देश हा की आषाढी एकादशी आणि विठ्ठलाचं कोटमगाव लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त येत असतात आणि दर्शन घेत असतात. मी विठ्ठलाकडे इतकीच प्रार्थना करेन की या तालुक्यातील जनतेला सुख, समृद्ध आणि आनंदीमय त्यांचं हे वर्ष जावं. त्यांनी ज्या ज्या काही स्वप्न बघितली असतील, ज्या ज्या काही इच्छा असतील, त्या सर्व साकारो हीच मी आज विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्वात प्रथम आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपण सगळेजण आलं, पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला. पण बऱ्याच दिवसापासून या ग्रामस्थांचं म्हणणं होतं का ह्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र दराडे आणि मी स्वतः सरकारमध्ये असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून इथं
42 लाख रुपयाचं शेड मंजूर केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटनाचा आज योग आला. त्यासाठी आमचे मार्गदर्शक माणिक शिंदे असतील, सगळे आमचे सेनेचे कार्यकर्ते असतील, सर्व एकत्र येऊन आज शेडचं उद्घाटनही केलं. त्या प्रसंगी या इथं येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही जवळ 100 डॉक्टरांची टीम सुद्धा इथं उपलब्ध करून दिलेली आहे. पाण्या पावसाचे दिवस असतील, छोटे छोटे मुलं येतात, वयोवृद्ध मनुष्य येतात, त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. या ग्रामस्थांचं म्हणणं होतं, भाऊ सेट झाल्यानंतर आम्हाला इतका मोठा फायदा झाला, एकादशी निमित्त भाविक येतात यांच्यासाठी तर नक्कीच झाला, पण येणाऱ्या काळामध्ये जे छोटे मोठे कार्यक्रम होते ते सगळे या शेड मध्ये झाले. आता लाखो रुपये आतापर्यंत आमचे मंडपवाल्याला द्यायला लागायचे. एक हिशोबाने मंडपवाल्याचा लॉस जरी झाला असेल, पण गोरगरिबांचा याच्यात नक्कीच फायदा झालेला आहे. प्रत्येक कार्यक्रम, त्या साखरपुड्याचा कार्यक्रम असेल, दसक्रियाचा विधी असेल, छोटे छोटे जे कार्यक्रम असेल ते कार्यक्रम आणि छोट्या मुलांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक तिथं साधन उपलब्ध झालं. अशा प्रकारचं हे सेट उपलब्ध झाल्यामुळे आमच्या गावाला खूप मोठी मदत झालेली आहे. पण यापुढेही मी पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या बरोबर, दराडे फॅमिली बरोबर असेल तर नक्कीच अजून या कोटंगावसाठी बरंच काही करायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पांडुरंगाने आम्हाला शक्ती दिली तर नक्कीच ते करेल असं मी या ठिकाणी शब्द देतो. दुसरं, या तालुक्यातल्या सर्व लोकांना सुखी आणि समृद्धी ठेव ही पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महाएकादशीच्या निमित्ताने या विठ्ठलाच्या कोटमगावमध्ये आलेल्या सर्व भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत असताना या मतदारसंघात, या तालुक्यात आणि एकंदरच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानी जर ठेवलं तर जनता आपोआप सुखी समाधानी होईल. कारण शेतमाल याला चांगला भाव मिळाला तर नक्कीचपणे चांगल्या रीतीने सर्व व्यवहार चालतात, व्यापार चालतो. तेव्हा समाधानी जर जनता करायची असेल तर अगोदर समाधानी असेल शेतकरी तर सुखी होईल जनता. या ब्रीद वाक्याप्रमाणे विठ्ठलांनी, या पांडुरंगाने आमची प्रार्थना ऐकावी. या ठिकाणी आमदार किशोर भाऊंच्या माध्यमातून हे एक शेड फक्त भाविकांकरता या ठिकाणी बांधलं गेलं, त्याचं लोकार्पण देखील या ठिकाणी संपन्न झालं. या प्रसंगी माजी आमदार आपले नरेंद्र भाऊ असतील, युवा नेते कुणाल भाऊ आहे, सर्व शिवसेनेचे तालुका शहर प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी हे देखील या ठिकाणी आलेत. मला या ठिकाणी यांच्या सोबत या विठ्ठलाच्या चरणी आपल्या पुढे काही शुभेच्छा देण्याकरता संधी मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि सर्व भक्त परिवाराचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज.